बीडच्या सामाजिक वनीकरण विभागातील विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड या अधिकाऱ्याला तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना बीडमध्ये अटक करण्यात आली आणि पुन्हा एकदा बीड चर्चेत आलं. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठलीही चांगली किंवा वाईट घटना घडली आणि विशेष करून वाईट घटना जर का असेल तर त्यामध्ये बीडचं नाव येतच येतं. अगदी 17 लाख रुपये खर्च करून दुरुस्त केलेले एसपींच्या बंगल्यावरील संडास असो किंवा 45 लाख रुपये लाच घेणारा लखमावार सारखा अधिकारी असो, असे अनेक किस्से बीडमध्ये घडले आहेत. या लखमावाडने कशासाठी पैसे घेतले या सगळ्या गोष्टींवर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सामाजिक वनीकरण हे नेहमीच वादात असणारं खातं मानलं जातं. दाखवायचं एक आणि करायचं दुसरंच किंवा करायचं भलतंच हाच या खात्याचा लौकिक आहे. म्हणजे या खात्यातला साधा शिपाई सुद्धा कागदावर काळं कसं करायचं आणि कागदावर झाडं कशी जगवायची आणि पैसे खिशात कसे घालायचे हे ट्रेनिंग न घेता सुद्धा अगदी व्यवस्थितपणे शिकतो. याच खात्यातील एक अधिकारी जो क्लास 1 आहे, 2016 साली ज्याने महाराष्ट्रातून MPSCतून प्रथम येण्याचा मान पटकावला होता आणि त्याच्या मिरवणुका निघाल्या होत्या, त्याचं तोंड भरून कौतुक झालं होतं. अवघ्या 10च वर्षात या अधिकाऱ्याच्या डोक्यात पैशाची एवढी हवा गेली किंवा त्याला पैशाची एवढी हाव सुटली की तो गजा आड गेला. श्रीनिवास लखमावाड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. या महाशयांनी केलं काय हे आपण जाणून घेणारच आहोत. पण हे जे बीडचं नाव आहे ना, ते अलीकडच्या काळामध्ये अधिकाऱ्यांमुळे जास्त बदनाम होत आहे. म्हणजे अधिकारी बीडला येण्याच्या अगोदर बीडचं बिहार झालंय, इथं पोस्टिंग नको, इथं पोस्टिंग म्हणजे शिक्षा, अशा पद्धतीनं नाटकं करतात आणि इथं आल्यानंतर मात्र चमच्याने किंवा ट्रॅक्टरने किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने न खाता JCBने आणि पोकलेनने पैसे खातात, गडगंज पैसा कमवतात आणि इथून 3-4 वर्ष रमून निघून जातात. हे बीडचं दुर्दैव आहे. बीडमध्ये राजकीय पुढाऱ्यांचं जे वजन आहे ते वजन हे महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहे. पण इथे जे अधिकारी येतात ना, ते अधिकारी मात्र अगदीच या पुढाऱ्यांना तालावर नाचवतात की काय अशी शंका आता येऊ लागली. म्हणजे बीडचा एक जिल्हाधिकारी हा 60 कोटीचं भूसंपादनाचं अवॉर्ड 240 कोटीवर नेण्याच्या प्रकरणात जेलमध्ये जातो. बीडचा एक तहसीलदार संदीप खोमने नावाचा, तो 100 कोटी रुपयांची वाळू चोरीच करतो. बीडच्या एसपींच्या बंगल्यावर दुरुस्तीच्या नावाखाली 93 लाख रुपये खर्च केला जातो. त्यातले 17 ते 20 लाख रुपये हे केवळ आणि केवळ त्यांच्या संडासच्या दुरुस्तीसाठी दाखवले जातात. आणि आता हे जे लखमावार महाशय आहेत हे 45 लाख रुपयांची लाच घेताना अटक होतात. म्हणजे बीडमध्ये जे अधिकारी आहेत ना, ते अत्यंत मस्तवाल पद्धतीनं काम करतात. कुठलंही काम असो, पुढाऱ्यांनी सांगो, सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगो किंवा अन्य कुण्या माणसानं सांगो, हे त्यांचं पर्सेंटेज फायनल केल्याशिवाय काहीच काम करत नाहीत. अगदी आपण ज्या जिल्ह्यातून आलो, समजा बीडचे काही अधिकारी हे यापूर्वी चंद्रपूरला होते, मग त्यांनी चंद्रपूरच्या एजन्सी आणायच्या, त्यांच्या मार्फत कमिशन घ्यायचं, 10%, 12%, 15% घ्यायचे आणि कामं त्यांना द्यायची. मग इलेक्शनचं काम असो, मग साहित्य पुरवठ्याचं काम असो, जिल्हा परिषदेचं काम असो, जलजीवनचं काम असो, या सगळ्या कामामध्ये केवळ गुत्तेदार पोसायचे आणि स्वतःची खिशे भरायचे असलेच उद्योग या अधिकाऱ्यांनी केले. आणि त्याच्यामुळंच एक टपरीवर पुड्या घासणारा मिट्टन नावाचा व्यक्ती हा करोडो रुपये जलजीवन मध्ये कमवतो. पडुळे नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर हा
करोडो रुपये या जलजीवनच्या माध्यमातून स्वतःच्या घशात घालतो, कारण अधिकारी मॅनेज असतात. आता लखमावारने नेमकं काय केलं या विषयावर येऊया. तर हा जो लखमावार आहे ना, हा विभागीय वन अधिकारी आहे. याच्या हाताखाली वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून काही लोक कामाला आहेत. त्यांच्याकडं एका एका तालुक्याची किंवा 2 तालुक्याची जबाबदारी दिलेली असते. ती काय जबाबदारी असते, तर पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या तालुक्यात किंवा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 1000, 2000, 3000 झाडं लावायची. त्यासाठी काय करायचं, तर खड्डे खोदायचे, ती झाडं विकत आणायची. त्याचा वाहतुकीचा खर्च हा ऑफिसमधून घ्यायचा, खड्डे खोदायचा खर्च हा ऑफिसमधून घ्यायचा, झाडं लावायचा खर्च म्हणजे मजुरी वगैरे हे सगळं ऑफिसमधून घ्यायचं. विभागीय वन अधिकारी हे वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या अकाउंटवर दरवर्षी साधारणपणे 3-4 कोटी रुपये एका विभागीय वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या अकाउंटवर टाकतात. हे पैसे हे त्यांना जिल्हा नियोजन समितीमधून दिले जातात. आता हा जो लखमावार आहे ना, याने त्याच्याच कार्यालयातील एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचं जवळपास 40-50 लाख रुपयांचं बिल अडकवलं 2024चं. 2025चे 3-3.5 कोटी रुपये अडकवले आणि त्याला वारंवार नोटिसा देणं, त्याच्या 2 वेतनवाढी थांबवण्याचे उद्योग याने केले. बरं, एवढ्यावरच या महाशयाचं समाधान झालं नाही, तर त्याने तर वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला सस्पेंड देखील केलं. आता एवढं सगळं झाल्यावर तो वन परिक्षेत्र अधिकारी, ज्याने देखील काही प्रमाणात कामं ही कागदावरच केली असतील, झाडं ही कागदावरच लावल्याचं दाखवलं असेल, अनुदान घशात घालायचं त्याचा देखील हेतू असेल, पण जे काही आहे त्याने शेवटी साहेबाच्या हातापाया पडायला सुरुवात केली. मग साहेबांनी सांगितलं की तुझं जेवढं काही बिल आहे 3,70,80 लाख रुपयाच्या आसपास बिल आहे, त्याच्या 12% 45 लाख रुपये मला आणून दे. म्हणजे विचार करा, एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्याकडून जर का हे महाशय 4 कोटीच्या किंवा 3,80,00,000च्या अगेन्स्ट 12%नी 45 लाख रुपये घेणार असतील, तर असे जर का प्रत्येक तालुक्याला 1 किंवा 2 तालुक्याला मिळून 1 असे जर का 5-10 वन परिक्षेत्र अधिकारी असतील, तर या महाशयांना दरवर्षी कागदावर वृक्षारोपण करण्याचं आणि शासनाचं उद्दिष्ट सफल केलं म्हणून पाठ थोपटून घेण्याचं करोडो रुपयांचं बक्षीस भ्रष्ट माध्यमातून मिळतंय. आणि त्याच्यामुळंच या खात्याला बदनाम खातं म्हणून गणलं जातं. बीड जिल्ह्यामध्ये 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 हा जर का हिशोब लावला ना गेल्या 3-4 वर्षात 5 वर्षातला, तर या खात्यानं बीड जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतला दरवर्षी 3000 ते 3200 झाडं लावण्याचं उद्दिष्ट दिलं आणि ते पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देखील मिळवले. पण झाडं तर कुठंच दिसली नाही. अगदी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नावाने बीडमध्ये लावलेलं झाड देखील वाळून गेलं. ते फक्त आता त्यांच्या नावाची पाटी शिल्लक आहे, झाड कुठे दिसतच नाही. मग हे सामाजिक वनीकरण विभाग जो आहे तो किंवा वन विभाग जो आहे हे काय करतात, तर हे कागदावर झाडं लावतात आणि कागदावर झाडं लावायची आणि त्या माध्यमातून पैशाचं झाड आपल्या खिशात जोपासायचं, आपल्या घरात जोपासायचं आणि हा जो काही मनी प्लांट आहे ना, तो मोठ्या प्रमाणात फोफावू द्यायचा. अगदी यांच्या कार्यालयाचा साध्या शिपायापासून ते वन अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक जणाचा हिस्सा हा ठरलेला असतो. झाडं वाहतूक करणारा वेगळा, झाडासाठी लागणारे खड्डे खोदणारा वेगळा, ते खड्ड्यातली माती बुजवणारा वेगळा, झाडं लावल्यानंतर त्याला दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला किंवा 1 दिवसाआड पाणी देणारा वेगळा, पाणी पुरवठा करणारा वेगळा. असे सगळे व्हेंडरच्या जीवावर हे कार्यालय चालतं. आणि हे व्हेंडर लोक काय करतात, सगळाच खेळ कागदी घोडे नाचवायचा आहे, त्यामुळं साहेब म्हणले 12% तर 12%, 15% तर 15%. हा जो लखमावार नावाचा अधिकारी आहे ना, याचं टक्केवारीचं कमिशन किती होतं माहितीये, 30 ते 35% म्हणजे विचार करा, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये महिन्याला पगार घेणारा हा अधिकारी जर का कुठल्याही कामात 30 आणि 35% कमिशन मागत असेल आणि देणारा देखील देत असेल, तर शासनाची ही किती रुपयांची फसवणूक आहे. आणि याकडे कुणाचंच लक्ष नाही, पुढारी लक्ष देत नाहीत,
जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत, मंत्री लक्ष देत नाहीत आणि मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. केवळ कागदावर 33 कोटी वृक्ष आम्ही 1 वर्षात लावले, आम्ही 3 कोटी वृक्ष बीड जिल्ह्यात लावले, एका दिवसात आम्ही 30 लाख वृक्ष लावले, गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड केला, फोटो सेशन झालं, दुसऱ्या दिवशी झाडं गायब. हा जो काही गोरखधंदा आहे ना तो थांबला पाहिजे. म्हणजे 2014ला सगळ्यांनाच आठवतंय की पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी असं म्हटलं होतं की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर याच पद्धतीनं कारभार हाकला जाईल, स्वच्छ प्रामाणिक कारभार असेल असं म्हटलं. पण एकट्या बीड जिल्ह्यातच गेल्या वर्षभरात अँटी करप्शनच्या कारवाईमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांची जर का किंवा कर्मचाऱ्यांची जर का संख्या काढली ना तर खरोखर लाज वाटते की हे अधिकारी एवढे मस्तवाल कसे आहेत, यांच्यावर कुणाचाच वचक नाही का, यांना कुणाचाच धाक नाही का. म्हणजे एक तहसीलदार सारखा अधिकारी हा 100 कोटी रुपयाची वाळू चोरतो. एक जिल्हाधिकारी पदावर असलेला माणूस हा भूसंपादनाच्या प्रकरणामध्ये 200-300 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा त्याच्यावर आरोप होतो. एक SP दर्जाचा अधिकारी त्याच्या बंगल्यावर 93 लाख रुपये खर्च करतो. अरे चाललंय काय? आणि हे फक्त उघडकीस आलेली लोक आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, या शिक्षण विभागातले तर 2 अधिकारी बीडमध्ये सस्पेंड झालेत, भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे नावाचे, ज्यांनी शालार्थ ID घोटाळ्यामध्ये सहभाग घेतल्याचं जवळपास निष्पन्न झाले. संस्था चालकांना करोडो रुपये वाटले बोगस शिक्षक भरती करून. हे कुठलंच डिपार्टमेंट असं राहिलेलं नाहीये की जिथं भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी नाहीये. मग यांना जर का चाप लावायचा असेल तर हे अडकल्यानंतर तातडीनं यांच्या घरादाराची तर झडती घेतलीच पाहिजे, पण यांना नोकरीतून बडतर्फ केलं पाहिजे. आणि यांनी जी काही प्रॉपर्टी त्यांच्या नोकरीला लागल्यापासून कमवलेली ना ती शासन दरबारी जप्त करून घेतली पाहिजे. पण हे होणार आहे का? नाही. कारण वरपासून खालपर्यंत सगळेच कमिशन एजंट जमा झाले आणि त्याच्यामुळेच कागदावरची कामं आणि पैशाची झाडं मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.